कपिल गीता अध्याय 1. शौनक म्हणाले, सुता, प्रकृती पुरुषाच्या तत्वांचा निर्देश करणारा सांख्यशास्त्र प्रवर्तक जो भगवान विष्णू, तो स्वतः जन्मरहित असूनही अज्ञजनास आत्मतत्वज्ञान प्राप्त करून देण्यासाठी त्याने हा कपिल अवतार घेतला. या महामुनीचे चरित्र श्रवण करण्याची आमची फार इच्छा आहे. परमेश्वराची अद्भुत चरित्रे आम्ही वारंवार ऐकतो, तथापि आमच्या कर्णांची मुळीच तृप्ती होत नाही. म्हणून हे सुता, ते सर्व चरित्र तू आम्हाला निवेदन कर. सूत म्हणाले, शौनका, आपण मला जो प्रश्न विचारला तोच प्रश्न पूर्वी विदुराने मैत्रेय ऋषीस विचारला होता. मैत्रेयांवर भगवान वेदव्यासांची फार प्रीती असून स्वतः मैत्रेय मुनीसुद्धा मोठे ब्रह्मनिष्ठ होते. तेव्हा त्यांनी एकंदर जे चरित्र विदुरास कथन केले तेच मी तुम्हाला निवेदन करतो. मैत्रेय म्हणाले, विदुरा, पिता वनामध्ये निघून गेला असता भगवान कपिल मुनी आपल्या मातेचे समाधान करण्यासाठी तिच्याजवळ राहिली. देवहूतीला ब्रह्मदेवाच्या वचनाचे स्मरण होते, म्हणून ती एके दिवशी आपल्या पुत्राला म्हणाली, कपिला, तुझे स्वरूप मला समजले आहे. तू सर्व जगाला व्यापून राहणारा परमेश्वर आहेस. हे जगद्व्यापका प्रभू, मी या अनिवार विषयांच्या अभिलाषाने गाढ अंधकारामध्ये पडली असता माझ्या जन्माचा शेवट होण्याच्या वेळी तू मला प्राप्त झालास. सर्व प्राण्यांचे आदिकारण तूच आहेस. अज्ञानाने अंध झालेल्या लोकांस ज्ञानदृष्टी तूच देतोस. देहादिकांच्या ठिकाणी मीपणाचा जो अभिमान असतो तो तुझ्याच मायेचा प्रभाव होय. हा माझा मायामोह तू दूर कर. प्रकृती पुरुषाचे ज्ञान व्हावे म्हणून मी तुला शरण आले आहे. हे संसार वृक्ष छेदका परमेश्वरा, मी तुला नमस्कार करते. विदुरा, असे हे मातेचे भाषण ऐकून कपिल महामुनीस मोठा आनंद झाला आणि त्यांनी तिला ज्ञानोपदेश करण्यास प्रारंभ केला. कपिल म्हणाले, मनुष्यास मोक्षप्राप्तीचा उपाय म्हटला म्हणजे अध्यात्म योग होय. कारण तो योग प्राप्त झाला असता संसारासंबंधी दुःखांची व विषय सुखाची निवृत्ती होते. माते, हा योग ऐकण्याची इच्छा पूर्वी ऋषीस झाली असता त्यास तो मी सांगितला असून तोच आता तुला सुद्धा सांगतो. या आत्म्याला बंध किंवा मोक्ष प्राप्त होण्याला कारण अंतकरण होय. ते विषयावर आसक्त झाले तर बंधाला कारण होते आणि ईश्वराच्या ठिकाणी जर रत झाले तर मुक्तीला कारण होते. अहंकार आणि ममता या दोन प्रकारच्या अभिमानापासून उत्पन्न झालेले काम, क्रोध, लोभ इत्यादी विकार नष्ट होऊन जेव्हा ती अंतकरण शुद्ध होते तेव्हा ते सुख दुःख रहित होऊन शांत राहते. अशी अंतकरणाची स्थिती झाली म्हणजे मग त्यामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य ही उत्पन्न होतात. नंतर तो पुरुष आपणा स्वतःच प्रकृतीहून पलीकडचा भेदरहित स्वयंप्रकाश अतिसूक्ष्म, अखंडित व उदासीन असा पाहतो. योगाभ्यास करणाऱ्या पुरुषास ब्रह्मप्राप्तीचा सुगम मार्ग म्हटला म्हणजे निष्काम भक्ती हा होय. विषयांवर आसक्ती ठेवणे हे आत्मबंधनास कारण होय. जो पुरुष सत्पुरुषांची संगत धरतो त्याला मोक्षद्वार उघडेच आहे म्हणून समजावे. सत्पुरुष अत्यंत दयाळू आणि सहनशील असतात. त्यांचा स्वभाव शांत असतो. ते सर्वांशी मित्रभावाने वागतात. शास्त्रानुसार वर्तन करण्यात ते अगदी दक्ष असतात. सुशीलता हेच त्यांचे भूषण होय. ते अनन्य भावाने परमेश्वराची भक्ती करून सर्व कर्मे मलाच अर्पण करतात. परमेश्वराच्या कथाश्रवणाकडे त्यांचे अंतकरण सतत लागल्यामुळे त्यास कोणत्याही प्रकारचा ताप होत नाही. असे जे साधूजन, त्यांच्या संगतीमध्ये राहणाऱ्या मनुष्याचे सर्व दोष नाहीसे होतात. म्हणून तू सत्समागमाची इच्छा ठेव. त्या साधूंच्या सत्संगानेच मनुष्यास ईश्वराच्या पराक्रमाचे यथार्थ ज्ञान होते. त्याच्या कथा श्रवण करायला मिळतात आणि त्या योगाने त्याचे अज्ञान नष्ट होते. अज्ञानाची निवृत्ती म्हणजेच मोक्ष होय आणि परमेश्वर प्राप्तीचा मार्ग तरी तोच आहे. ईश्वर कथा श्रवण करण्याने प्रथमतः मनुष्याची ईश्वराविषयी अस्तिक्य बुद्धी निर्माण होते. नंतर लवकरच त्या मनुष्याला ईश्वराविषयी प्रीती आणि भक्ती उत्पन्न होते. नंतर ईश्वराने केलेल्या सृष्टी वगैरे लीलांचा तो विचार करू लागतो. त्या विचाराच्या योगाने त्याला या लोकात दिसणाऱ्या उपभोगांचा व स्वर्गादी ठिकाणी असलेल्या नश्वर सुखांचा तिरस्कार उत्पन्न होतो. अशा रीतीने त्याला वैराग्य प्राप्त झाले असता भक्तिप्रधान योगमार्गाने इंद्रियांचा निग्रह करून व अंतकरण स्वाधीन ठेवून तो आत्मसाधनाच्या तयारीस लागतो. याप्रमाणे मायेच्या गुणांपासून उत्पन्न झालेले भोग सोडून देऊन अष्टांग योगाने तो आपल्या देहातच सर्वांतर्यामी परमेश्वराची प्राप्ती करून घेतो. देवहूती म्हणाली, कपिला, ज्या भक्तीच्या योगाने मोक्षात्मक
अशा तुझ्या स्वरूपाला मी तत्काळ पावेन. ती भक्ती कोणती ते मला सांग. मात्र ती भक्ती मला करता यावी. हे मोक्ष स्वरूपा कपिला, भगवंताची प्राप्ती करून देणारा जो योग तू सांगितलास तो कसा करावा व त्याची अंगे किती आहेत हे मज मंदबुद्धी स्त्रीला समजेल अशा रीतीने सांग. मैत्रेय म्हणाली, विदुरा, याप्रमाणे मातेचे भाषण ऐकून कपिल महामुनींनी ज्याच्यामध्ये प्रकृत्यादी तत्वांचे निरूपण आहे ते सांख्यशास्त्र तिला निवेदन केले. कपिल म्हणाले, माते, शब्द स्पर्शादी विषयांचे ज्याच्या योगाने ज्ञान होते ती इंद्रिय होत. यापासून विषयांचा अनुभव येतो हे खरे, पण त्यांचे मुख्य कर्तव्य म्हटले म्हणजे वेदांत सांगितलेल्या कर्माचे अनुष्ठान करणे हेच होय. त्या कर्माच्या आचरणाने मनुष्याचे अंतकरण शुद्ध सत्वगुणी होते. असे झाले म्हणजे यज्ञा वाचून त्या पुरुषाची इंद्रिये ईश्वराच्या ठिकाणी निष्काम व्रती होतात. हीच भगवत भक्ती होय. ही अनिमा महिमादी सिद्धींपेक्षा अधिक महत्वाची आहे. ईश्वराविषयी ज्याची अशी निष्काम भक्ती चढली त्यास मोक्ष सहज प्राप्त होतो. प्राण्यांनी भक्षिलेली अन्न जसे जठराग्नी नाहीशी करून टाकतो तशी ती निष्काम भक्ती लिंगदेहाचा नाश करून टाकते. कित्येक भक्त सायुज्य मुक्तीची इच्छा न धरता आपली सर्व कर्मे ईश्वरार्पण करून त्याच्या चरण सेवेतच निमग्न असतात आणि एकमेकात ईश्वरांच्या लीलांचे वर्णन करीत बसतात. ते सत्पुरुष परमेश्वराच्या दिव्य स्वरूपाचे नित्य दर्शन घेतात व त्याच्याशी प्रेमळ भाषणे करतात. ते मोक्षाची इच्छा करीत नाहीत तरी त्यास मोक्ष प्राप्ती होतेच. अनिमा महिमादी सिद्धी अशा भक्तास सहज प्राप्त झालेले असतात, पण ते निरीच्छ भक्त त्यांच्या उपभोगाची इच्छा देखील करीत नाहीत. इतकेच नव्हे, पण वैकुंठ लोकातील जे अत्युत्तम ऐश्वर्य त्यास देखील ते तुच्छ मानतात. ईश्वराच्या चरणसेवेशिवाय त्यांची अंतकरणे अन्यत्र कुठेही रमत नाहीत. या परमेश्वराच्या भक्तांचा कधीही नाश होत नाही, कारण त्यांचा प्रिय आत्मा, पुत्र, मित्र, गुरु आणि उपास्य देव सर्व तोच असतो. कालचक्र सर्वांचा ग्रास करते, पण ईश्वराच्या भक्तांना त्यापासून अपाय घडत नाही. जे इह परलोकातील सुखांचा त्याग करून अनन्य भक्तीच्या योगाने ईश्वराचे भजन करतात त्यास तो मृत्यूरूप संसारातून पार पाडतो. परमात्मस्वरूपी कोणतेही भय नाही. वायू, सूर्य, इंद्र, अग्नी, मृत्यू हे त्या परमेश्वराच्या भयानेच आपापली कामे करतात. म्हणून आत्महित साधणारे योगी पुरुष त्या परमेश्वरालाच शरण जातात. या जगात मनुष्याने सद्भावपूर्वक ईश्वराची भक्ती करणे हाच त्याच्या कल्याणाचा उत्तम असा मार्ग होय. या ठिकाणी श्रीमद भागवतांतर्गत कपिल गीतेचा पहिला अध्याय समाप्त झाला.